चंद्रपुर जिला खनिज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट एवं वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग के संयुक्त तत्वाधान में निर्मित चंद्रपुर कैंसर केयर अस्पताल का लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संघचालक मोहन भागवत इनके हाथों संपन्न हुआ। चंद्रपुर जिला खनिज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट एवं वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग के संयुक्त तत्वाधान में निर्मित चंद्रपुर कैंसर केयर अस्पताल का लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संघचालक मोहन भागवत इनके हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर मंच पर जिलाधिकारी विनय गौड़ा, पुलिस अधीक्षक ममका सुदर्शन, टाटा ट्रस्ट के संचालक डॉक्टर कैलाश शर्मा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग के संचालक डॉक्टर अजय चंदावले आदि उपस्थित थे। इस समय सर संघचालक मोहन भागवत ने कहा कि पंडित दीनदयाल उपाध्याय कैंसर अस्पताल चंद्रपुर जिले की ख्याति बढ़ाने वाला एक आदर्श स्वास्थ्य केंद्र साबित होगा। उन्होंने यह भी कहा कि यह अस्पताल चंद्रपुर जिले और आसपास के इलाकों के कैंसर रोगियों को बड़ी राहत प्रदान करेगा। उन्होंने कहा कि स्वास्थ्य और शिक्षा समाज की मूलभूत आवश्यकताएं हैं और इन्हें आम आदमी तक पहुंचाने के लिए विकेंद्रीकृत, सुगम और किफायती सेवाएं उपलब्ध होनी चाहिए। कैंसर जैसी बीमारियों से न केवल मरीज मानसिक और शारीरिक रूप से पीड़ित होता है, बल्कि उसके परिवार को भी मानसिक, आर्थिक और सामाजिक संकट का सामना करना पड़ता है। इसलिए मरीज के इलाज के साथ साथ उसके परिवार को भी मानसिक सहारा देना बहुत जरूरी है। जांच और इलाज के लिए बार बार यात्रा करनी पड़ती है और इसमें काफी खर्चा होता है और आवास की भी समस्या होती है। इन सभी बातों को ध्यान में रखते हुए उन्होंने बताया कि उपकेंद्रों के माध्यम से मरीजों तक सेवाएं पहुंचाने का विचार कारगर और दूरदर्शी है। सर संघचालक डॉक्टर मोहन जी भागवत ने इस केंद्र के सफल संचालन के लिए सामुदायिक भागीदारी के महत्व पर प्रकाश डाला। बाहेर काम करणारे चंद्रपूरचे जे डॉक्टर होते ते इथे आले आणि त्यांना आनंद झाला की आपल्या गावात आपल्याला काम करायला मिळालं। हे माझंही गाव आहे आणि त्याच्यामुळे मला मोठा आनंद होतो की असं अद्ययावत कॅन्सरची चिकित्सा करणारं केंद्र हे आज या माझ्या शहरामध्ये उपस्थित झालेलं आहे, सुरू झालेलं आहे आणि असं सुरू झालेलं आहे की हे उदाहरण आणखी 15 ठिकाणी मी सांगू शकतो। कॅन्सर किंवा कोणताही रोग हे एक संकटच आहे जीवनात वन साइड लाईट येते संतोष किती तास आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या संकटातून आपण दूर झालं पाहिजे। ही काही एकट्याची समस्या नाही, सगळ्या देशभरात सगळ्या जगात आहे। दोन आवश्यकता या सर्व माणसांच्या आवश्यकता आहे, एक शिक्षण, दुसरं आरोग्य। आणि या सर्वांच्या आवश्यकता असल्यामुळे त्या सर्वांना मिळाला पाहिजे। जर सर्वांना त्या आवश्यकतांची पूर्ती होणारं साधन मिळायचं असेल तर ते एका ठिकाणी असून चालणार नाही, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते लोकांच्या आटोक्यातलं असलं पाहिजे, त्यांना परवडणार असलं पाहिजे। जवळ नागपूरला त्या मानाने जवळच म्हणावं लागेल, मुंबईपेक्षा नागपूर जवळ आहे, तिथे NCI चालू आहे, पण आता चंद्रपूरलाही आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांची आणि लगत असलेल्या सर्व प्रांतांची एक मोठी सोय होते। परंतु एवढंच नाही तर या केंद्रातून असा विचार झाला की वारंवार इथे येणे, राहणे त्याचा खर्च होतो, राहायची सोयही नसते आणि या कष्टांमुळे सगळे लोक ही ट्रीटमेंट घेऊ शकत नाही। ही अडचण दूर करण्याकरता या चिकित्सा केंद्राची उपकेंद्र अशी स्थापन करायची आणि एकदा इथली तपासणी आणि कोणता उपचार करायचा की ते नक्की झालं की मग रोज इथपर्यंत येण्याची जरूर नाही, आपल्या जवळच्या उपकेंद्रावर आपण उपचार घेऊ शकतो। जसं काही सरकारी योजना, काही टाटांची योजना असं मिळून हा प्रयत्न झाला आहे, तसं चंद्रपूरच्या लोकांचा सहभाग
या इतर ज्या सेवा असतात ज्याच्याकडे लक्ष देणं चिकित्सक व्यस्त असणाऱ्यांना शक्य नसतं, रुग्णांची विचारपूस करणं, त्यांना धीर देणं, रुग्णाशी कसं वागावं याच्या बाबतीत त्यांचं प्रशिक्षण करणं, अशा अनेक गोष्टी या रुग्णांसाठी पुरवाव्या लागतात आणि तो प्रयत्न आणि एकूणच हे केंद्र चांगलं केंद्र इथे उभं राहिलेलं आहे. हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्याची कीर्ती म्हणून याच्याकडे पाहिलं जाईल असं हे केंद्र आहे. हे या दृष्टीने ठीक चालत राहिलं पाहिजे, याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. इस अवसर पर विधायक सुधन मुनगंटीवार ने कहा कि पंडित दीनदयाल उपाध्याय कैंसर अस्पताल का उद्घाटन चंद्रपुर और विदर्भ के लोगों के स्वास्थ्य सेवा क्षेत्र में एक ऐतिहासिक क्षण है. यह 2016 से किए जा रहे निरंतर प्रयासों का मूर्त रूप है और उन्होंने विश्वास व्यक्त किया है कि लगभग 280 करोड़ रुपए की लागत से निर्मित यह अत्याधुनिक अस्पताल कैंसर रोगियों के लिए आशा की एक मजबूत नींव बनेगा. उन्होंने कहा कि पूज्य सर संघ चालक डॉक्टर मोहन जी भागवत के शुभ हाथों से इस अस्पताल का उद्घाटन होता देखना अत्यंत संतोषजनक और प्रेरणादायक क्षण है. मुनगंटीवार ने आगे कहा कि यह 140 बेड वाला कैंसर अस्पताल सिर्फ एक उपचार केंद्र नहीं बल्कि उम्मीद की किरण है, जिसे मरीज को सुगम, सम्मानजनक और विश्वसनीय स्वास्थ्य सेवा प्रदान करने की भावना से बनाया गया है. चंद्रपुर और पूरे विदर्भ क्षेत्र के मरीजों को अब कैंसर जैसी गंभीर बीमारियों के लिए दूर दराज के शहरों पर निर्भर रहना नहीं पड़ेगा. विधायक सुधन मुनगंटीवार ने विश्वास व्यक्त किया कि यह अस्पताल हजारों परिवारों को राहत, आत्मविश्वास और नई ऊर्जा प्रदान करेगा. संकल्प होता जेव्हा चंद्रपूरच्या कॅन्सर रुग्णांसाठी मुंबईमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फोन करावा लागायचा, तेव्हा मनात एक संकल्प होता की आरोग्य सेवा माझ्या जिल्ह्यामध्ये उत्तम व्हाव्यात. 2016 मध्ये जेव्हा मी स्वर्गीय रतन टाटांना चंद्रपूर घेऊन आलो तेव्हा आग्रहाची विनंती केली की आपण एकत्रपणे हे कॅन्सर हॉस्पिटल उभं करावं. खरं तर आज आचारसंहिता आहे, पण स्वर्गीय रतन टाटांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सोबत सरसंघचालक परमपूजनीय मोहनजी असावे. आज स्वर्गीय रतन टाटा नाही, पण 280 कोटीचं हॉस्पिटल आम्ही उभं केलं. भविष्यात समोर आम्ही 15 कोटीची धर्मशाळा उभी करतोय की या जिल्ह्याच्या, गडचिरोली जिल्ह्याच्या गोरगरिबांना उत्तम रुग्णसेवा प्राप्त व्हावी. मला या गोष्टीचा आनंद आहे की आता जेव्हा ISI सारखं नॅशनल हेल्थच्या संदर्भामधली जी संस्था आहे त्यांनी देशामध्ये माझ्या मतदारसंघाच्या PSCला 2ऱ्या नंबरचं मानांकन दिलं. विदर्भात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा 31 PSC सेंटरला आपण स्मार्ट PSC करतोय. तुम्ही मुद्दाम भेट द्यावी. मूळचं उपजिल्हा रुग्णालय आता डायलिसिस सहित आपण व्यवस्था करतो आहे. यासोबत चंद्रपूरमध्ये आता डेंटल कॉलेजलाही आपण मान्यता घेतली आहे. ANM कॉलेजला मान्यता घेतली आहे. ESICचं 100 बेडेड हॉस्पिटल आपण अत्याधुनिक बल्लारशाला करतोय. पण चंद्रपूर हा मागास आहे असं जे म्हटलं, हा मागास हा शब्द पुसण्याचा मी संकल्प केलाय. मंत्री असतानाही या ठिकाणी आपण निर्णय केले, निधी उपलब्ध केला आणि आज मला मनापासून आनंद होतोय की आचारसंहितेत मी जरी स्टेजवर नसलो तरीही या रुग्णालयाचं उद्घाटन होताना जेव्हा कानावर हे शब्द आले, जेव्हा कैलाश शर्मा म्हणाले की बहुत ही सुंदर हॉस्पिटल बना है, तो मला मनस्वी आनंद झाला. चंद्रपुर जिला खनिज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट एवं वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग के संयुक्त सहयोग से 280 करोड़ रुपए की लागत से 235 लाख वर्ग फुट क्षेत्र में 140 बेड वाला अत्याधुनिक कैंसर केयर अस्पताल निर्मित किया गया है. इसमें चंद्रपुर जिला खनिज विकास प्रतिष्ठान का योगदान 110 करोड़ रुपए का है. इस अस्पताल के जनरल वार्ड में 30 बेड, सिंगल सूट 1 बेड, सिंगल वार्ड 4 बेड एवं शेयरिंग वार्ड में 12 बेड की व्यवस्था है. मरीजों के लिए OPD एवं IPD सेवाएं, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, प्रशस्त रिकवरी रूम, निजी कक्ष, पॉजिटिव एवं नेगेटिव आइसोलेशन, डे केयर ट्रीटमेंट एरिया, काउंसलिंग एवं पेशेंट एजुकेशन, बीमा व कैशलेस सुविधा तथा 24/7 सपोर्ट सर्विस उपलब्ध कराई गई है. कार्यक्रम का संचालन रेणुका देशकर ने किया, जबकि आभार प्रदर्शन मयूर नंदा ने किया.